नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या विजयामागे ईव्हीएमला जबाबदार धरला आहे. खासदार संजय राऊत यांनी अनेक मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा अहवाल देत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे 153 दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजेश येरुंकर यांनी ईव्हीएमवर सवाल उपस्थित केला आहे. येरुंकर यांनी आरोप केला आहे की विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी मतं देऊनही ईव्हीएममध्ये मतमोजणी झालेली नाही. मनसे उमेदवार राजेश येरुंकर यांना 5456 मतं मिळाली आहेत. मात्र ते ज्या भागात राहतात त्या बूथवर त्यांना केवळ 2 मतं मिळाली आहेत. ते म्हणाले, मी इथला स्थानिक निवासी आहे. माझ्या घरात 4 मतं आहेत. मी, माझी मुलगी, माझी पत्नी आणि माझी आई. येथून मला केवळ 2 मतं मिळाली आहेत. असं कसं होऊ शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्याच घरामध्ये मलाच मतं मिळणार नाहीत का? माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतं कुठे गेली, असा सवाल त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता. नमस्कार, मी राजेश येरुंकर, 153 दहिसर विधानसभेचा मनसेचा उमेदवार. आता मतमोजणी सुरू होती. आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे. त्याचं कारण एवढं त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3 सील असतात. एका मशीनला एकच सील होतं. त्यांना विचारण्यात आलं, एकच सील का? आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं. त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीन चार्जिंग 70%, काहीचं 60%. अहो, एवढं 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं? सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो, माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी. तिथे आम्हाला काही 2च मतं. म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही. हे अशा प्रकारचा सगळं आपल्याला घोळ आहे. गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय. या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय. आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे. पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त. आणि आमचे कार्यकर्ते, त्यांची खाती मतं नाही मिळाली, असा घोळ आहे. मी ज्या काउंटिंग मध्ये ते बघलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा. इलेक्शन बंद करून टाका. अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन. दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेल्या. नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा. तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल. आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल. साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लागत असेल. किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो. पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला. हे नाही चालणार अजिबात. खूप इझी घ्यायला लागलेत. मग इलेक्शन कॅन्सल करा. ते गणपत पटेल नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो. 3 नंबर वॉर्ड मध्ये, जनकल्याण मध्ये, तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही. प्रचाराला येऊन दिलं ना, आम्ही प्रचार करून देणार नाही. त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो. कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली. 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत. हेच केलंय. हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही. ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात. आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात. यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात. पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक. IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल. तिने रिझाईन केलं पाहिजे. अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे. पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती IAS ऑफिसर शी शुड रिझाईन. मला नाही माहिती, ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड मेंटेन अ डिग्निटी. नाही करत तिथे. स्पष्ट मत आहे. या सगळ्या घोळ झालाय. मनसेला मतदान स्वतः माझ्या घरी आमची 4 जनकल्याणमध्ये 10 पैकी फक्त 2च मतदान होईल. असं या सगळ्या आणि सगळं
नाही मोरेवर हे लोक 4-4 पक्ष 3-3 पक्ष एकत्र येऊन लढतात. अरे हिंमत असेल तर आमची एकट्याने लढा ना, मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती. आणि मशीन नसं आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही. अख्खी ताकद लावू मनसेच्या आम्ही इथे शांत बाहेर आहेत ना शांत, त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत. मशीनच्या नंबर शैलेंद्रमध्ये आम्ही बघितलं वेगळा नंबर तर एक वेगळा नंबर अतिशय लोकशाहीला कलंक आहे. आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी 2-2, 6-6 मतं. मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर एक्सप्लेन करतात. चला एक्सप्लेन करे. असं थोडे होतंय एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे तिथे पीपीएच्या शाळा आहे, तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय, तिथे फक्त 5 मतं लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं, पण तिथे फक्त 5च. करून आम्हाला सांगायला सगळे जनकल्याण नगर मध्ये मनीषा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले, तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं. आणि आपल्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं, ते मतं गेले कुठे. आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा, आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा, बरोबर आहे. हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे. हे असं होत असेल तर काही यूज नाहीये. एक मिनिट.